नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ध्यान का करावे, ध्यानामध्ये काय ताकद आहे, सामूहिक ध्यान साधनेचे महत्त्व व त्याचे फायदे काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. ध्यान म्हणजे सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे. त्यासाठी आपण श्वासापासून सुरुवात करतो. ध्यानाची पद्धत अगदी सोपी आहे. डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर राहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपनी शांत करते. त्यामुळे त्यातून आत्मशक्ती, ऊर्जा जपली जाते, जी चांगली आरोग्य, मनःशांती व जीवनाच्या विवेक ज्ञानाकडे नेते. आता आपण ध्यानाचे फायदे पाहूया. आध्यात्मिक स्वास्थ्य हे मूळ आहे आणि शारीरिक आरोग्य हे फळ आहे. ध्यान हे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षीस आहे. आपण आपल्या स्वतःला खूप काही देऊ शकतो. 1. ताबडतोब बरे होणे. सर्व शारीरिक पीडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौद्धिक अपरिपक्वपणामुळे होतात. बौद्धिक परिपक्वता ही आध्यात्मिक ऊर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते. तेव्हा बुद्धिमत्ता पूर्ण विकसित होते. लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हा एकच मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मामुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकरण झाल्याविना रोग नाहीसे होणार नाही. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही. 2. स्मरणशक्ती वाढते. ध्यानातून मिळवलेली भरपूर आध्यात्मिक ऊर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ती जबरदस्त वाढते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे, शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर. 3. वाईट सवयी नष्ट होतात. खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अतिविचार करणे, अतिमद्यपान करणे इत्यादी अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात. 4. मन आनंदी होते. कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी राहते. 5. कार्यक्षमता वाढवते. भरपूर आध्यात्मिक ऊर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असो व मानसिक असो, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. 6. झोपेचे तास कमी होतात. ध्यानात मुबलक आध्यात्मिक ऊर्जा मिळवली जाते. त्या मानाने झोपेत फक्त काही अंश फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ज्ञान हे 6 तासांच्या झोपेबरोबर असते. 7. दर्जेदार नातेसंबंध. आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. 8. विचारशक्ती वाढते. आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत
विचार मोठी शक्ती मिळवतात आणि सर्व इच्छा नाट्यपूर्ण रीतीत प्रत्यक्षात येतात. 9. जीवनाचा उद्देश. उत्तम मेडिटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडिटेशनमधून सावकाश बाहेर येत उभे राहणे श्रेयस्कर होते. ध्यान का करावे? ध्यानामध्ये काय ताकद आहे? सामूहिक ध्यान साधनेचे महत्त्व काय आहे? जेव्हा 100 लोक एकत्रितपणे साधना करतात तेव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ 5 किलोमीटरपर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. पृथ्वीवरील केवळ 4% लोकच ध्यान करतात. त्याचा फायदा उर्वरित 96% लोकांना होतो. आपण सुद्धा जर 90 दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल. जर पृथ्वीवरील केवळ 10% लोक ध्यान करत असतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे. आपण आपली भौतिक तसेच आध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधू शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वतःचा शोध घेण्याची आणि तुम्ही तो ध्यानातून ज्ञानाचा शोध घ्याल फक्त रोज किमान 15 मिनिटे ध्यान करून.